नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. नगर दक्षिणची जागा अखेर राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीकडून मिळालेत. त्यामुळे डॉक्टर सुजय विखेंच्या उमेदवारीवर संभ्रम कायम आहे. नगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून नगर दक्षिणची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या मतदारसंघातून राजीव राजळे यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असून तो उमेदवार कोण हे मात्र अद्यापही निश्चित झाले नसले तरी काँग्रेसकडून या मतदारसंघातून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे हे इच्छुक आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीने प्रियकराच्याच घरात गळफास घेऊन स्वतःला संपवलं. लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या तरुणाने दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरवल्यामुळे संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी फुरसुंगी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संगणक अभियंता तरुणास अटक केली. श्वेता अरुण विश्वास असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे, तर सचिन बबन कासिद असे प्रियकराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाठपुरावा केलाय. या योजनेच्या कामाचा सर्वे 8 दिवसात सुरू होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दीपाली सय्यद यांनी दिली आहे. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 दुष्काळी गावांसाठी साकळाई योजना मंजूर व्हावी यासाठी कृती समिती आणि योजनेत येणाऱ्या गावांचा लढा सुरू आहे. मागील महिन्यात दीपाली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली रुई 36 येथे आंदोलन करण्यात आले होते. अखेर मुख्यमंत्री यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती समोर येते. पुण्यातील तृतीयपंथी चांदणी गोरे यांची राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खरं तर मागील काही वर्षांपासून तृतीयपंथी हा घटक समाजापासून दूर राहिलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी याच तृतीयपंथीयांमधील उच्च शिक्षित चांदणी गोरे यांची पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र चांदणी गोरे यांना खासदार वंदना चव्हाण आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे हे देखील उपस्थित होते. मिरज पुणे रेल्वे मार्गावर वाठार पळशी स्थानकादरम्यान मेंढपाळाच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला. वाठार पळशी स्थानकादरम्यान रेल्वे मार्ग तुटला होता, मात्र ते लक्षात येताच एका मेंढपाळाने प्रसंगावधान ठेवून कोयना एक्सप्रेस थांबवली. ही घटना शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारी रेल्वे मार्गालगतच्या रस्त्यावरून लहुराज कदम हे मोटारसायकलस्वार जात होते. त्यांना रेल्वे मार्ग तुटल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी शिवाजी कदम यांनी तात्काळ डोक्याला बांधलेला लाल फेटा सोडला आणि तो हातात फडकवला. काहीतरी घडले हे लक्षात येताच कोयना एक्सप्रेसच्या चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावले आणि गाडी तात्काळ थांबवली. सांगलीमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना पेपर सुटल्यानंतर घेऊन जात असताना गाडी आणि छोट्या हत्ती टेम्पोची जोरदार धडक झाली. त्यात 14 विद्यार्थ्यांना दुखापत झाली तर 6 जण गंभीर जखमी आहेत. तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा येथे हा अपघात झाला. कुमठे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा कौलापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात मराठीचा पेपर होता आणि पेपर संपल्यानंतर हा भीषण अपघात झाला. दरम्यान अपघातातील मुलांना सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अहमदनगर महसूल विभागाच्या पथकाच्या अंगावर मुरुमाचा डंपर घालून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सावेडीतील नामदेव चौकात घडली. नायब तहसीलदार अर्चना पागरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांचे विशेष पथक मुरुमाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईसाठी गेले. त्यावेळी एका डंपरला अडवण्यात आलं, मात्र पथकाला न जुमानता डंपर पथकावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या घटनेची माहिती आणि संबंधित डंपर चालकावर गुन्हा 2 दिवसांनंतर तोफखाना पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. नाशिकमध्ये आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील नरूळ येथील आदिवासी आश्रमशाळेत ही घटना घडली. दरम्यान आत्महत्या की हत्या असा संशय मयताच्या नातलकांनी व्यक्त करत शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालय नाशिक येथे पाठवलाय. या आश्रमशाळेत वडाळे वनी येथील नाना भगवान गांगुर्डे हा शिक्षण घेत होता. बऱ्याच दिवसांपासून तो गैरहजर असल्याने एका दिवसापूर्वी त्याच पालकांनी शाळेत हजर केले होते, परंतु पहाटे शासकीय आश्रमशाळेच्या पाठीमागच्या बाजूस त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.